दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आपल्या रोखठोक विशेष संपादकीयमधून भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि समाजातील वाढत्या चुकीच्या प्रवृत्तीवर अत्यंत तीव्र शब्दात प्रहार केले असल्याचं समोर आलंय। देशात असा कायदा असायला हवा की देवाधर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू व्यक्ती दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलटी असून उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ लोकच अशा भोंदूंच्या चरणी जात असल्याचे त्यांनी नमूद केलंय। पोहरे यांनी संत परंपरेचा दाखला देत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा उल्लेख करत सांगितलंय की मुखाने ब्रह्मज्ञान सांगणारे पण अंतरी लोभ बाळगणारे लोक समाजाला फसवतात आणि अशा ढोंगी व्यक्तींविरोधात समाजाने कठोर भूमिका घ्यायला हवी। ते पुढे म्हणाले की नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून संबंधित व्यक्तीने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत। या प्रकरणात काही उच्चपदस्थ व्यक्तींचा सहभाग दिसत असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत अशा मानसिकतेच्या व्यक्तींनी पीडितांना न्याय दिला असेल का याबाबत शंका व्यक्त केली आणि त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले। प्रकाश पोहरे यांनी असेही नमूद केलंय की समाजात सामान्य आणि गरीब लोकांवर अंधश्रद्धेचे आरोप केले जातात, मात्र प्रत्यक्षात श्रीमंत, सुशिक्षित आणि उच्चपदस्थ लोकही मोठ्या प्रमाणात भोंदूंच्या जाळ्यात अडकलेले असतात। अशा लोकांच्या वर्तनामुळे सामान्य जनता त्यांचे अनुकरण करते आणि त्यामुळे संपूर्ण समाज दिशाभूल होतो। तसेच अशोक खरात सारख्या भोंदू व्यक्तींशी काही राजकीय नेते, मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे चित्र समोर येत असल्याचा दावा करत त्यांनी सर्व संबंधितांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे। माध्यमांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका करत सत्य घटनांचे संपूर्ण चित्र जनतेसमोर न मांडल्याचा आरोप केलाय। समाजातील अंधश्रद्धेची कारणे स्पष्ट करताना त्यांनी सांगितलंय की झटपट पैसा, प्रसिद्धी आणि यश मिळवण्याच्या हव्यासामुळे लोक भोंदूंच्या मागे लागतात। लग्न, आजार, नोकरी, व्यवसाय, आर्थिक अडचणी, वैयक्तिक समस्या अशा विविध कारणांसाठी लोक या तथाकथित बाबांकडे जातात। सुरुवातीला मोफत सेवा देऊन विश्वास संपादन केला जातो आणि नंतर विविध कर्मकांडांच्या माध्यमातून लोकांची आर्थिक आणि मानसिक लूट केली जाते असे त्यांनी नमूद केलंय। ते पुढे म्हणतात की अशा भोंदूंचे विशेष लक्ष महिलांवर असते। त्यांनी आसाराम आणि राम रहीम यांसारख्या प्रकरणांचा संदर्भ देत सांगितलंय की महिलांना आकर्षित करून त्यांचे शोषण करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत। अशा ठिकाणी महिलांना घेऊन जाणारे कुटुंबीयही अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरतात। पोहरे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा उल्लेख करत अंधश्रद्धेविरोधात 100 वर्षांपूर्वीच आवाज उठवला गेला होता, तरीही समाज आजही त्यातून काही शिकलेला नाही अशी खंत व्यक्त केली आहे। तसेच तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी सांगितलंय की बाह्य रूपावरून साधूपणा ओळखता येत नाही। त्यांनी अंधश्रद्धा विरोधी कायदा केवळ कागदावरच राहिल्याची टीका करत अधिक कठोर तरतुदी करण्याची गरज व्यक्त केली आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक विवेक हा असल्याचे सांगत अंधश्रद्धा ही लालसेतून जन्म घेते आणि तिचा परिणाम गंभीर होऊ शकतो असंही स्पष्ट केलंय। शेवटी त्यांनी संत कबीर यांच्या ओळींचा उल्लेख देत समाजातील सज्जन लोकांनी तटस्थ राहू नये तर अंधश्रद्धेविरोधात ठामपणे उभे राहावे असे आवाहन केलंय। त्यांनी स्पष्ट केलंय की समाजाने विवेकाचा मार्ग स्वीकारला तरच अशा भोंदूगिरीला आळा बसू शकतो। भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि समाजातील वाढत चाललेली फसवणूक या सगळ्यावर आज आपण सविस्तर चर्चा केली। प्रकाश पोहरे यांनी मांडलेल्या विचारांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली रेषा नेमकी कुठे आहे आणि आपण समाज म्हणून त्या रेषेचं भान ठेवतो आहोत का? आज गरज आहे ती अंधानुकरण सोडून विवेकाने विचार करण्याची, कारण जेव्हा समाज तटस्थ राहतो तेव्हा चुकीच्या प्रवृत्ती अधिक बळकट होतात। या संदेशासह सज्जनांनी पुढे येऊन योग्य ते प्रश्न विचारण्याची आणि भोंदूगिरी विरोधात उभं राहण्याची वेळ आली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।